तर आरके राकेश कुडू यांच्याकडून मात्र सन्मानित या ठिकाणी केलं जातं. कारण जेव्हा जेव्हा दादा मात्र भेटलेत पिंट्या मायक्रोफोन आलं की मात्र ते थोडेसे लांबच असतात, परंतु इथे दोन शब्द जरूर बोलतील यात काही शंका नाहीये. कॅमेरामॅन मात्र राहुल कुंभारे या ठिकाणी आमच्या कॅमेऱ्यात बंदिस्त करताना पाहायला मिळतात. कॅप देऊन आणि ही ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जातोय. तर यस पिंट्या, कसं वाटलंय एकंदरीत 7 दिवस तुम्ही या स्पर्धेला 3 दिवस जरूर दिलेले आहेत, काय म्हणशील या स्पर्धेविषयी? आणि 2 ट्रॉफी या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच घेतलेत, कसं फील करतोय? ऍक्च्युली या ट्रॉफी मी बक्षीस मिळाले आहेत, या माझ्या पूर्ण टीम वर्क मुळे मला ही ट्रॉफी मिळाली. नक्कीच यंदाच्या वर्षात मॅन इन फॉर्म आहेस, असा कोणता मात्र खेळाडू तुझ्या नजरेत आहे टेनिस क्रिकेटमध्ये, तू त्याला आदर्श खेळाडू म्हणून मानतोस? माझ्या नजरेत फारच क्रिकेटपटू आहेत, पण मी सगळ्यात जास्त फॉलो करतो स्वर्गवासी असलम शेख यांना. क्या बात आहे. आणि ही स्पर्धा खेळताना कसं वाटतं? आयोजकांचं धन्यवाद कसं व्यक्त करशील? खूप चांगलं आयोजन केलंय, असं वाटते की इंटरनॅशनल मॅच खेळतोय म्हणून. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होत्या. इंटरनॅशनल मॅच जशा चालू आहेत तसंच मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. पुढील वाटचालीसाठी मात्र हार्दिक शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून. तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. तर जाऊया आपण, मनोज पाटील त्या ठिकाणी जॉईंट असतील या मॅच साठी. हॅलो, थँक्यू सो मच प्रमोद सर. तर आपण बघतोय स्वरंगी शिवतेज वॉरियर्स वर्सेस शौर्य वॉरियर भामटपाडा या दोन संघांदरम्यान ही लढत आपल्याला बघायला मिळेल. चला थोडी घाई करा. दोन्ही पंचांना विनंती असेल, आपण प्रत्येक चेंडू मागे ताकीद द्यायची आहे खेळाडूंना. या वेळेला कल्पेश पाटील जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला बघायला मिळतंय. स्वीप केलेला चेंडू आपण बघितला चिराग याच्या बॅट मधून. या वेळेला मात्र डायरेक्ट फेकी, कारण कल्पेशला माहित आहे की ही विकेट किती इम्पॉर्टंट आहे प्रवीण पाटीलची, त्याच्यामुळे डायरेक्ट फेकी केली होती. प्रवीण पाटीलला धावबाद करण्याचा प्रयत्न होता, कारण प्रवीण पाटील जर लय मध्ये आला तर चांगल्या चांगल्या गोलंदाजाचे पिसे काढतो हा फलंदाज. धावसंख्या आपण बघतोय 2 चेंडूंचा खेळ झालाय. स्वरांगी शिवतेज वॉरियर्स हा संघ जाऊन पोहोचतोय 2 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज कल्पेश पाटील गोलंदाजी मार्कवर. मॅन फ्रॉम उमरोळीचा हा खेळाडू. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला मात्र प्रवीण पाटील नावाचा ब्रँडेड फटका. या वेळेला मात्र स्वीट साऊंड आला. चेंडू जातोय 1 बाउन्स चौकार. कमालीचा फटका आपल्याला बघायला मिळतोय. ही ताकद आहे या खेळाडूची, आणि मनगटाचा जर वापर केला तर हा फलंदाज कुठल्याही पद्धतीचे चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याची ताकद ठेवतोय आपल्यामध्ये. धावसंख्या आपण बघतोय 3 चेंडू आणि 6 धावा. जतीन किणी, प्रतीक, दीपेश यांच्यासाठी 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 100 रुपयाचं. निलेश तरे यांच्याकडून, माकणे यांच्याकडून हे पारितोषिक आलेलं आहे झेल घेतले म्हणून. आपण येऊन ते घेऊन जायचे आहेत. या वेळेला मात्र पुन्हा एकदा जबरदस्त डिलिव्हरी बघायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू मात्र उचली घेतोय, आणि प्रवीण पाटीलने मात्र चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट आणि पॅडच्या मध्ये जो गॅप होता त्या गॅप मधून चेंडू निघून जातोय यष्टीरक्षक विश्वासाच्या हातामध्ये. धावसंख्या आपण बघतोय 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 6 धावा. अव्वळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा झेल खूप महत्वाचा असेल. 3 क्षेत्ररक्षक मात्र इथे येताना, आणि झेल मात्र एकदा उडाला होता हातातून, आणि इथे मात्र गडी बाद होताना प्रवीण पाटील याच्या खेळीला पूर्ण विराम लागतो. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. कुठेही जाऊ नका, पाहत राहा अग्री प्रीमियर लीग 2021. न्यू मॅन इन मिस्टर गौरव किणी भामटपाडा.
जबरदस्त आपल्याला बघायला मिळतोय. फटका मारला होता मागच्या चेंडूवर, त्याच्यानंतर एक निर्धाव चेंडू आणि एक मोठा पुलचा पटका खेळण्याचा प्रयत्न आणि प्रवीण पाटील हे बाद होत आहेत. पुन्हा एकदा मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गौरव किणी. पुन्हा एकदा गोलंदाज कल्पेश पाटील गोलंदाजी मार्कवर. वेळेला मात्र सुरेख जबरदस्त झेल, क्या बात है. लागोपाठ 2 चेंडूवर सलामीवीर मात्र तंबूमध्ये पाठवण्यात यश येताना मिस्टर कल्पेश पाटील इज ऑन फायर होताना जबरदस्त गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. वयाची 40 आणि खरोखरच तरुणाला लाजवेल असा फिटनेस आपल्याला बघायला मिळतोय कल्पेशचा. जबरदस्त इनफॉर्म गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. हॅट्रिकची संधी असेल पुढच्या षटकामध्ये, पहिल्या चेंडूवर जर गडी बाद केला तर नक्कीच हॅट्रिक होईल. या ऐकूया आपण एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानात. दोन मिनिटं थांबायचंय पंच, जरा स्प्रे मारतोय हाताला. आदरणीय सन्माननीय ऍडव्होकेट नवीनजी गरज साहेब यांच्याकडून संतोष मडवी पिंट्या यांना 1300 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. माफ करा, गौरव तरे आणि ऍडव्होकेट नवीनजी गरज साहेब यांच्याकडून हे 1300 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. धावसंख्येचा आपण विचार केला तर पुन्हा एकदा मात्र सचिन गावड जबरदस्त गोलंदाजी करताना पहिलं षटक मात्र अप्रतिम हाताळलं होतं कल्पेश पाटीलने. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली, पहिल्या चेंडूवर मात्र 1 धाव येताना. धावसंख्येचा आपण विचार केला तर गौरव किणीच्या बॅट मधून मात्र 1 धाव येताना धावसंख्या आपण बघतोय 7 धावा. कमालीची गोलंदाजी, पहिल्या 3 चेंडूवर मात्र 6 धावा दिल्या होत्या. पैसे गेले उडून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सचिन डाव्या हाताने अर्ध विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना या वेळेला मात्र जबरदस्त कमालीचा झेल घेण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला विश्वास कडून. क्या बात है, जबरदस्त मात्र एफर्ट. आदरणीय सन्माननीय नवीनजी गरज साहेब आणि गौरवजी तरे साहेब यांच्याकडून मात्र पिंट्या संतोष मडवी याला 1300 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. पिंट्या याने घेऊन जायचं आहे. या वेळेला मात्र निर्धाव चेंडू, गोलंदाज सचिन गोलंदाजी मार्कवर. सुरेख पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. सचिन डाव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना गौरव किणी याच्या खेळीला मात्र इथे पूर्णविराम लागतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल योगेश पाटील बाबू या नावाने, ज्याला जास्तीत जास्त पसंती मिळाली तोच तर आदरणीय सन्माननीय नवीनजी गरज साहेब यांनाच मी विनंती करतोय की पिंट्या याला हे कॅश प्राइज आपण द्यायचं आहे. थँक्यू सो मच. तर आपण बघतोय पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. गोलंदाज सचिन गोलंदाजी मार्कवर. 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर 10 धावा धावफलकावर.
गोलंदाज असेल गोलंदाजी मार्कवर सचिन उमरोळीचा हा गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करताना वळला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंकजच्या बॅट मधून वडिष्ठ लॉंग ऑफला हा चेंडू जातोय आणि धावसंख्या मात्र आपण बघितली तर 2 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर 2 षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या आपण बघितली तर 3 बाद 12 या ऐकूया आपण एक छोटीशी धून धन्यवाद डीजे धन्यवाद आणि धन्यवाद कडक मंगल कडक नृत्य केल्याबद्दल खूप खूप आभार व्यक्त करतोय आम्ही आणि आम्हाला आणि प्रमोद शेडगे सरांना तुम्ही कॅश प्राइज दिलं त्याबद्दल सुद्धा खूप खूप आभार धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 12 धावा 2 षटकांचा खेळ झालाय 12 धावा गोलंदाज पुन्हा एकदा कल्पेश पाटील उमरोळीचा हा गोलंदाज आपण बघतोय आतापर्यंत आपण बघितलं तर सुरेख गोलंदाजी करताना या वेळेला मात्र योगेश पाटील कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू वन बाउन्स चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जातंय फेकलं जातंय तोपर्यंत आपण बघितलं तर एक धाव मात्र कंप्लीट होताना धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल पुन्हा एकदा कल्पेश पाटील तीच तर्रार व्हेरिएशन खूप आहे या गोलंदाजाकडे कधी कधी या वेळेला मात्र पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते तीच तर्रार मारा आपल्याला बघायला मिळतोय कल्पेश पाटील कडून सुपर डिलिव्हरी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल शिवतेज वॉरियर्स वर्सेस शौर्य वॉरियर्स अशी ही लढत सुरांगी शिवतेज वॉरियर्स या वेळेला पुन्हा एकदा मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप मारा आपल्याला बघायला मिळतोय अक्षरशः नाचवलं जाते फलंदाजाला कमालीची गोलंदाजी करताना गोलंदाज कल्पेश पाटील गोलंदाजी मार्कवर लागोपाठ 2 निर्धाव चेंडू फेकण्यात यश येताना आपल्याला बघायला मिळते ते कल्पेश पाटील या गोलंदाजाला राईट आर्म ओव्हर द विकेट मारा राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना कल्पेश पाटील पंकज साठी हा चेंडू पुन्हा एकदा मात्र सुरेख चेंडू आणि इथे मात्र गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळेल 3 झेल आपल्याला बघायला मिळतात पंकज कडून आणि या खेळाडूला जर आपण बघितलं तर सतत हसतमुख आपल्याला बघायला मिळतोय मॅन फ्रॉम बिरवाडीचा हा खेळाडू पंकज जबरदस्त इन फॉर्म फलंदाज बिरवाडी प्रीमियर लीग मध्ये मात्र चांगली कामगिरी केली होती निहीर पाटील न्यू मॅन इन मैदानात येईल तोपर्यंत जाऊया डीजे कडे धन्यवाद धावसंख्येचा विचार केला आपण तर धावसंख्या 13 धावा कल्पेश गोलंदाजी मार्कवर 4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केले या वेळेला मात्र त्रिफळाचीत होताना आपल्याला बघायला मिळतोय पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी चालून आलेली आहे ती कल्पेश पाटील याला 1 झेलबाद आणि 1 त्रिफळाचीत असे 2 वेळा मात्र या स्पर्धेत हॅट्रिकची संधी चालून आलेली आहे याआधी सुद्धा शेवटच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केले होते आणि या षटकातील पहिल्या चेंडूवर 1 धाव घेऊन हॅट्रिक हुकली होती परंतु पुन्हा एकदा 4थ्या आणि 5व्या चेंडूवर गडी बाद करून हॅट्रिकची संधी चालून आलेली आहे ती कल्पेश पाटील याला हॅट्रिक साध्य होईल का हे बघण्या अगोदर एक छोटीशी धून ऐकूया लगेच येऊया मैदानात
थँक्यू सो मच. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 13 धावा. गोलंदाजी मार्कवर मिस्टर कल्पेश. पहिल्या चेंडूवर 1 धाव आल्यानंतर 2 चेंडूवर 2 निर्धाव चेंडू आणि त्यानंतर 2 चेंडूवर 2 गडी बाद. हॅट्रिकची संधी आहे. आशिष पाटील न्यू मॅन इन आपण बघतोय स्ट्राईक इनवर, तर नॉन स्ट्राईक इनवर निहीर पाटील. अवघडेला मात्र हलक्या हाताने सन्मान दिला गेलाय चेंडूला. 1 धाव मात्र कंप्लीट होताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु एकाच धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय. आणि धावसंख्या आपण बघितली तर 3 षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या आपण बघितली तर 5 बाद 14. धन्यवाद. तर आदरणीय सन्माननीय सागरजी घरत विद्यमान अध्यक्ष, देवानंदजी वझू साहेब उपाध्यक्ष, योगीजी तरे साहेब सल्लागार आणि रुपेशजी पाटील साहेब प्रसिद्धी प्रमुख, या 4 कमिटी मेंबर्सना आम्ही विनंती करतोय की आपण समालोचन कक्षासमोर यायचं आहे. सुधीर येते गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. तर आशिष आहे, तर दुसऱ्या बाजूने निहीर पाटील. चौथे षटक प्रगतीवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा बॅटचा नेटचा संपर्क नाही आणि धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे, ती म्हणजे 14 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 4 आहे प्रगतीवर आणि 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज आणि या वेळेला मात्र आशिष पाटील नावाचा हा ब्रँडेड फटका आपल्याला बघायला मिळतोय. ही ताकद आहे या खेळाडूची. या ऐकूया या षटकारासाठी एक सुमधुर संगीत. लिंबू कापला रस घालू लागला गो, लिंबू कापला रस घालू लागला. धन्यवाद. धावसंख्या आपण बघितली तर 6 ने पुढे सरसावली जाते. 90 धाव, माफ करा, 20 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर सुधीर. या वेळेला मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप मारा. खराब चेंडूचे संकेत देताना धावसंख्येचा विचार केला तर 1 ने पुढे सरसावली जाते. 21 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. एक षटकार आल्यानंतर थोडासा अंडर प्रेशर मध्ये गोलंदाजी करताना वेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. नेटचा संपर्क नाही. चेंडू जाऊन पायावर आदळतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना गोलंदाज मात्र कमालीचं कमबॅक करताना आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 21. 3 चेंडूंचा खेळ झालाय. हवेचा रुख जर आपण बघितला तर पूर्णपणे समोरच्या एंडने उजव्या हाताच्या फलंदाजाला मात्र पुन्हा एकदा मात्र सुरेख डिलिव्हरी. अप्रतिम चेंडूला बघितला आणि सोडून दिलं होतं. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे ती 21. 21 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सुधीर गोलंदाजी मार्कवर. 5वा चेंडू असेल. या वेळेला मात्र चेंडूला फेकून दिलं जातंय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. आशिष पाटील याच्या बॅटमधून हा दुसरा षटकार येताना कमालीचं टायमिंग साध्य केलं जातं या चेंडूवर. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क 6 धावांसाठी. कमॉन डीजे. घुंगरू दिसाची गो, रोज खिडकी मनी मला दिसाची गो. पोर घुंगरू दिसाची गो. धन्यवाद. आशिष पाटीलने षटकार मारल्यानंतर त्याच्याच आवाजातलं हे गाणं मात्र आपल्याला ऐकायला मिळतंय. पुन्हा एकदा या वेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नेटचा संपर्क नाही. पुन्हा एकदा मात्र चेंडू निर्धाव जातोय. कमालीचं षटक आपल्याला बघायला मिळालं. तब्बल 4 निर्धाव चेंडू, 1 खराब चेंडू आणि 2 षटकार. 13 धावा आले या षटकात. 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या आपण बघितली तर 27. 5 गडी बाद 27 धावा. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. घुंगरू दिसाची गो, रोज खिडकी मनी मला दिसाची गो. पोर घुंगरू दिसाची गो, रोज खिडकी मनी मला दिसाची गो. मला बघून नशी लाजून, मला बघून नशी लाजून, गाला न फुटकन
केसाची गो रोज खिडकी मनी धन्यवाद. सुरेख आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय आशिष पाटील यांच्या आवाजातून हे गाणं, आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी या आग्रे प्रीमियर लीग कडून खूप खूप शुभेच्छा असतील. अशीच प्रगती करत राहा. तर गोलंदाज असेल गोलंदाजी मार्कवर विश्वास मॅन फ्रॉम सरपाडा. या वेळेला निहीर. सुरेख चेंडू आपल्याला बघायला मिळाला विश्वास याच्या हातामधून. जबरदस्त मात्र गोलंदाजी होताना दोन चांगल्या फलंदाजाला धावसंख्येचा आपण विचार केला तर 27 धावा. अप्रतिम गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. षटक क्रमांक 5 प्रगतीवर आहे आणि 5व्या षटकातील एक चेंडूंचा खेळ झालाय. या वेळेला मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप मारा. खराब चेंडूचे संकेत येताना अवांतर धावेमध्ये भर होताना धावसंख्येचा आपण विचार केला तर 28 माफ करा 28 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. विश्वास 5व्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय. गोलंदाजी मार्कवरून निहीर पाटील स्ट्राईक एंडवर. आपल्या लौकिकाला मात्र साजेसा खेळ झालेला नाही आतापर्यंत. निहीर याच्या बॅटमधून मात्र मोठे फटके आलेले नाहीत. ज्यासाठी ओळखला जातोय हा फलंदाज, ते फटके मात्र याच्या बॅटमधून कुठेतरी खराब +1 अशा 2 धावा येताना धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर एक चेंडूंचा खेळ झालाय. विश्वास पुन्हा एकदा मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप मारा. खूपच बाहेरचा चेंडू. लागोपाठ तिसरा खराब चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या आपण बघितली तर 31 धावा धावफलकावर. षटक क्रमांक आपण बघितलं तर 5वं आहे प्रगतीवर. पहिला चेंडू झालाय 5व्या षटकातील. आदरणीय सन्माननीय सागरजी गरज साहेब अध्यक्ष, देवानंदजी वजे साहेब उपाध्यक्ष, योगेशजी तरे साहेब सल्लागार आणि रुपेशजी पाटील साहेब प्रसिद्धी प्रमुख या चारही कमिटी मेंबर्सना मी विनंती करतोय की आपण या व्यासपीठासमोर. खराब चेंडू. पुन्हा एकदा मात्र विश्वास काय करतोय मैदानाच्या आतमध्ये. या गोलंदाजाकडून ही अपेक्षा नसेल, कारण भरपूर क्रिकेट खेळलाय. जतीन किणी आपण कुठे असतील तर या. पुन्हा एकदा गोलंदाज विश्वास. अवळेला मात्र पुन्हा एकदा खराब चेंडूचे संकेत येताना धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 33 धावा. लगातार 5 खराब चेंडू. 33 5वं षटक प्रगतीवर आहे. 33 धावा. या वेळेला आपण बघितलं तर मोठा फटका आशिषच्या बॅट मधून येतोय आणि चेंडू मात्र जातोय. जबरदस्त मात्र आपण बघितलं तर एफर्ट मात्र सुरेख होता. झेल घेण्याचा प्रयत्न सुद्धा पुरेपूर केला. थोडेसे मात्र आधी पुढे आले आणि जजमेंट चुकला होता, परंतु पंकजाचे अप्रतिम प्रयत्न. चेंडू जातोय चौकारासाठी. 4 धावा येतात. कमांड डीजे. धन्यवाद. धावसंख्या आपण बघतोय 37 धावा. विश्वास आहे गोलंदाजी मार्कवर. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 37 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा सामना होईल. दोन्ही संघांनी लक्षात ठेवायचं आहे. नाणेफेकीसाठी या लगेच शेवटचं षटक सुरू झाल्यानंतर मार्गस्थ व्हा टॉस बॉक्स कडे. धावसंख्या आपण बघितली तर 37 धावा. विश्वास आहे गोलंदाजी मार्कवर. वेळेला मात्र आशिष पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण. प्रथमेश पामाळे येईल, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल. तोपर्यंत आपण बघितला तर मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आणि एकच धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय. चेंडूला घेऊन थेट गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू येऊन दिलेला आहे प्रथमेश पामाळेने. ज्या गतीने मात्र धावत आला त्याच गतीने खाली वाकला, एका हाताने चेंडू उचलला आणि मात्र त्याच गतीने पुन्हा एकदा मात्र गोलंदाजाच्या हातात चेंडू आणून देतोय. क्या बात है. विश्वास. 3 चेंडूंचा खेळ झालाय. पुढचा चेंडू. वेळेला मात्र घुटना टेक तमाशा देख असं दर्शवत असताना मात्र इथे गोलंदाज कुठेतरी मात्र हवी होताना आपल्याला बघायला मिळतोय. खराब चेंडू. चला थोडी घाई करा प्लीज. 6 चेंडू या षटकाचा विचार केला आपण तर खराब आलेले आहेत. 9 चेंडूंचं षटक आतापर्यंत झालेलं आहे. बघूया
या स्पर्धेतील सगळ्यात लांब षटक होईल का हे? पुन्हा एकदा गोलंदाज अव्वळीला मात्र निहीर मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा शफल झाले होते, उजवी स्टिक क्रॉस केली होती आणि लॉंग लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला आणि धावसंख्या आपण बघितली तर स्थिरावलेली आहे ती 39 या धावसंख्येवर. कमालीची गोलंदाजी बघायला मिळाली होती आपल्याला कल्पेश पाटील कडून. तदनंतर आपण बघितलं तर एक षटक थोडस महागडं. अव्वळीला मात्र निहिरेच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार असेल का APL 4 मधला? तर हा पहिला चौकार येतोय. धावसंख्या आपण बघितली तर निहीर पाटीलच्या बॅट मधून चौकारानंतर 43 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या आपण बघितली तर पाचवं षटक प्रगतीवर आहे. 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 43 धावा. शेवटचं षटक यानंतर सुरू होईल तर दोन्ही कर्णधारांना मी आमंत्रित करेन की आपण टॉस बॉक्स कडे यायचं आहे आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल. बघूया झेल होईल का आणि इथे निहीर पाटील याच्या खेळीला इथे पूर्ण विराम लागतोय. शेवटचा सामना असेल. तर आपण बघतोय 5 षटकांचा खेळ झालाय आणि धावसंख्या 43 धावा. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. चला चामुंडा विराई फायटर्स आणि आई सप्तशृंगी सरपाडा दोन्ही कर्णधाराने मार्गस्थ व्हायचं आहे टॉस बॉक्स कडे. या वेळेला आपण बघतो या आशिष जबरदस्त मात्र इथे अपील आपल्याला बघायला मिळतोय. विश्वासचा पंच मात्र तटस्थ. या वेळेला आपण बघतो आशिष पाटील याच्या बॅट मधून निघालेला हा चेंडू जाईल 6 धावांसाठी. जबरदस्त मात्र इनफॉर्म फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये मात्र थोडीशी चुकी झाली होती, लवकर बाद झाला होता, परंतु त्या सामन्याचं जे अपयश होतं ते मात्र इथे धुवून काढताना आपल्याला बघायला मिळतोय आशिष पाटील. जबरदस्त धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 49. जबरदस्त आतापर्यंत आशिष पाटील याच्या बॅट मधून 11 चेंडू आणि 24 धावांची गरज. माफ करा, 11 चेंडू मध्ये 24 धावा आशिष याच्या नावावर आपल्याला बघायला मिळतात. त्या 3 षटकार आणि 1 चौकाराच्या साह्याने या 24 धावा आपल्याला बघायला मिळतात. तर योगेशला मात्र सॅक्रिफाईस व्हायला लागलेला आहे. आपल्या कर्णधारासाठी आपली विकेट मात्र फेकावी लागलेला आहे. तर पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सुधीर आहे गोलंदाजी मार्कवर. पहिला निर्धाव चेंडू, त्याच्यानंतर 6 धावा. चला नाणेफेकीसाठी या दोन्ही कर्णधार. चामुंडा विराई फायटर वर्सेस आई सप्तशृंगी सरपाडा. वेळेला मात्र सुरेख अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाते. 52 धावा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचे नाणेफेकीसाठी. आजच्या दिवसाचा सामना जो आहे तो आपल्याला खेळवायचाच आहे, त्यामुळे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. यामध्ये टाइम घालू नका. चामुंडा विराई फायटर्स आणि आई सप्तशृंगी सरपाडा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेच यायचंय.
या वेळेला आपण बघतोय कमालीचा फटका बघायला मिळाला, स्टायलिश फटका बघायला मिळतोय 6 धावांसाठी. आशिष पाटील नावाचं वादळ या माकण्याच्या नूतन नगर मध्ये आपल्याला बघायला मिळतंय. कमालीची फलंदाजी करताना विशाल पाटील यांच्या चेहऱ्यावर सुद्धा स्मित हास्य आपल्याला बघायला मिळतंय. कॅमेरा नंबर 6 मध्ये टिपलं जातंय. जयेश पाटील त्यांचे सहकारी ते सुद्धा खूप खुश आहेत आशिष पाटील यांच्या फलंदाजीवर. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 58. 14 चेंडू मध्ये 33 धावांची खेळी केलेली आहे आशिष पाटीलने. या वेळेला मात्र पुन्हा एकदा क्या बात है, जबरदस्त टायमिंग, स्वीट साऊंड आणि चेंडू मात्र 6 धावांसाठी जातोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 64. 65 धावांचं आव्हान असेल विजयासाठी. तर 6 षटकांचा खेळ झाला. एकंदरीत 64 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि स्वरंगी शिवतेज वॉरियर्स हा संघ जर आपण बघितला तर जबरदस्त कमालीची फलंदाजी आशिष कडून आपल्याला बघायला मिळाली. तर शौर्य वॉरियर्स बामटपाडा या संघाला आपण बघितलं विजयासाठी 65 धावांचं आव्हान ठेवलंय. आणि या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीवर लवकरात लवकर पाठवा. आणि स्वरांगी शिवतेज वॉरियर्स आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर जसं सामन्याला सुरुवात होईल मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय मिस्टर प्रमोदजी शेडगे सरांना. तोपर्यंत चामुंडा विराई फायटर्स आणि आई सप्तशृंगी सरपाडा दोन्ही संघाचे संघनायक या नाणेफेकीसाठी. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. धन्यवाद मनोज पाटील. तर यानंतर होणारा सामना चामुंडा विराई फायटर्स वर्सेस आई सप्तशृंगी सरपाडा या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. आजचा पहिला दिवस अग्री प्रीमियर लीग 2021च्या माध्यमातून आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट प्रेक्षक राजांचं हार्दिक स्वागत. चला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. आई एकविरा म्युझिकल ग्रुपचा टॉस बॉक्स प्रेझेंट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुपेश पाटील, सामन्याला सुरुवात होताना आपण पाहू शकाल 2 संघांमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 65 धावांचं लक्ष फलकावर आपल्याला पाहायला मिळतं. अग्री प्रीमियर लीग 2021चा हा शानदार सोहळा. चला दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. आपण नाणेफेकीचा कौल करून घेऊया. अग्री प्रीमियर लीग 2021चा हा शानदार सोहळा. चला घाई करा जरा प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. घड्याळ जवळजवळ 5:15 झालेत. नवीन जी गरज सुद्धा आम्हाला या ठिकाणी दर्शवत आहेत. अॅक्युरेट दक्ष आहेत. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून तर सामन्याला सुरुवात होताना आपण पाहू शकता 2 संघांमध्ये एक कडवी लढत. तर मी विनंती करेन रुपेशजी, योगीजी तरे आपण पाठीमागे डिस्कस करा. कॅमेऱ्यात बंदिस्त होतंय, मी विनंती करतो. विनोद वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. या आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया. संध्याकाळचं सत्र थंड गुलाबी हवा वाहताना आपल्याला पाहायला मिळते. चांगले स्टँड, ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या तमाम क्रिकेट बांधवांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत, अग्री बांधवांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये कपिल पाटील या ठिकाणी पाहायला मिळतात, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. 2 संघांमध्ये स्वरांगी शिवतेज वॉरियर्स हा संघ पाहायला मिळतोय. आदरणीय देवानंद कृष्णा वजेसाहेब, विक्रमजी पाटील यांचा संघ पाहायला मिळतो. आणि मेंटॉर आहेत टीम मॅनेजमेंट विक्रमजी, प्रमोदजी घरत जे आपल्याला पाहायला मिळतात. पमे या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळाले पारगाव.
पहिला चेंडू यावेळेला आपण पाहतोय टप्पा अचूक पद्धतीने सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण पाहायला मिळतं. मिस्टर आशिष वजय, मॅन फ्रॉम बहाडोली. तर पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकतायत. वेलकम समीरजी गरत, आपलं हार्दिक स्वागत संध्याकाळच्या सत्रामध्ये. तर एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी अँड स्टँडर्ड या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाज आशिष. या वेळेला अप्रतिम हा चेंडू पाहायला मिळतो. नाईस डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने कल्पेशला मात्र पूर्णपणे बीट होत आहेत. लेग बायचा इशारा मिस्टर जय पवार अँड मुन्ना पठाण दोन पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या प्रकारचं काम बजावत असताना ग्रेट जॉब. चांगले स्टँड आपल्याला पाहायला मिळतात. क्राऊड वर्ग हळूहळू मात्र जसजसा दिवस पुढे जाईल तसतसं मात्र क्राऊड वर्ग या स्पर्धेला वळताना आपल्याला पाहायला मिळेल. खूप मेजवानी आहे मात्र क्रिकेट रसिकांसाठी. प्रत्येक स्पर्धा मात्र या विभागात आपल्याला पाहायला मिळते. 19 ते 24 रॉकी पाटील यांची स्पर्धा येताना पाहायला मिळते. संतोष भोईर मामा. अप्रतिम. नाईस डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. आशिष पाटीलने मात्र जबरदस्त ऍज अ कॅप्टन म्हणून काय रोल असतो हे मात्र दर्शवलं गेलं. सुपर बॅटिंग बाय आशिष पाटील. मॅग्निफिसंट. पुन्हा एकदा गोलंदाज. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी. ती जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पहिला ऑन साईडला विश्वाचा हा फटका लॉंग चेस करावा लागेल. यावेळेला मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावन करता आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांच्या स्वागतासाठी. वेलकम आकाश यांचे चौकारण मात्र स्वागत या ठिकाणी आपण पाहतोय. धावसंख्या 4 ने धावसंख्या 5. उशीर झाला बघतोय रिक्षावाला गबाटमध्ये बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षा. 5 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 5 रन्स. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झाले. जतीन किने आम्हाला दर्शवतात की 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. 65 धावांचा पाठलाग करताना डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून घ्यावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज. योगेश पाटील जॉईंट होत आहेत या ठिकाणी. प्रफुल्ल कुडू. उद्याचा दिवस जर आपण पाहिला तर 8:45 अॅक्युरेट पहिला चेंडू फेकला जाईल. पहिली मॅच. शौर्य वॉरियर्स भामटपाडा आणि आई सप्तशृंगी सरपाडा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेला ऑन साईडला इनफिल्डच्या वरून जरूर खेळला गेलाय. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. चिन्मयच्या माथ्यावरून सुंदर क्षेत्ररक्षण. गुड फिल्डिंग. अप्रतिम. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं निहिर याच्या माध्यमातून. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 8 या धावसंख्येवर 8 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. अग्री प्रीमियर लीग 2021 चा हा शानदार थरार. तर षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले फलकावर 8 या धावसंख्येवर. सिद्धेश खोले थँक्यू व्हेरी मच. धीरज घरत. नाईस फिल्डिंग मात्र या ठिकाणी दर्शवलं गेलं त्यांनी. धावांची गती स्कोरबोर्डवर 8. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. एक सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. ही ताकद आहे गौरव किनी या गोलंदाजाची. परफेक्ट फलंदाजाला मात्र या ठिकाणी रीड करताना पाहायला मिळतोय.
विश्वास स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झाला नाही आणि निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आपण पाहू शकतात पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पाहिलं मोठा फटका ऑन साईडला. आशिष वजे मात्र त्या झेल खाली येत आहेत. काय जबरदस्त कमालीचा झेल पाहायला मिळतोय. अप्रतिम मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. या ऐकूया आपण सुमधुर संगीत. थँक्यू. धावांची गती जर आपण पाहिली तर 8 या धावसंख्येवर आपण पाहू शकाल. षटक क्रमांक दुसरा आहे आणि 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. गौरव किनी मात्र एक सफलता प्राप्त करतायत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि पूर्णपणे बेजबाबदार फटका पाहायला मिळतो. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट आपण पाहू शकतात. कल्पेश मडवी. वेलकम रुपेशजी पाटील. आपलं हार्दिक स्वागत. पोलीस दलात जे कार्यरत आहेत पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रात त्यांचं आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. धावसंख्या 8. गौरव किनी इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिक वर पोहोचला गेलाय. या ऐकूया आपण डीजेला. थँक्यू. वेलकम बॅक सुहास तांडेल. थँक्यू व्हेरी मच. धीरज गरत या ठिकाणी मात्र आपण पाहतोय जोडले गेलेत. विकास गरत, कल्पेश तांडेल आपण पाहतोय. विकास कांबडी. मात्र कल्पेश तांडेल यांनी सांगितलंय की या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये खूप आवाज येतोय. प्लीज कृपया करून शांतता बाळगा. सायलेंट. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. मुन्ना पठाण वळतायत. वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 9 या धावसंख्येवर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपण पाहू शकतायत. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलंय. सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो. इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता दमदार फटका. अग्री प्रीमियर लीग चौकार. थँक्यू. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 13 रन्स 13 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. यस इज गॉन. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत फलंदाज मात्र या ठिकाणी सुखरूप असेल. क्षमस्व या ठिकाणी मुन्ना पठाण त्या ठिकाणी दर्शवतायत की बॅटची एज होती. मात्र धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ते एकंदरीत आपण पाहू शकाल. 14 धावा 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 14 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. अग्री प्रीमियर लीग 2021 हा शानदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड. पंचवीस चेंडू आणि जर आपण पाहिलं तर 51 धावांचं लक्ष्य अजून सुद्धा असेल. संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतील की नाही याकडे सुद्धा लक्ष या गोलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतो. चान्स घेण्याचा प्रयत्न जरूर करतील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसातच क्राऊड वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय. जसजसा दिवस पुढे जाईल या वेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. अचानक बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. खेळपट्टी खूप छान पद्धतीने बनवली गेली. कधी खेळपट्टी ही मात्र गोलंदाजांच्या प्रेमात पडते तर कधी फलंदाजांच्या प्रेमात पडताना पाहायला मिळते. कारण धावा खोऱ्याने वाहतात या खेळपट्टीवर. 24 चेंडू 51 धावा.
हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 24 बॉल्स रिमेनिंग अँड 51 रन्स रिक्वायर्ड टू विन. घेऊया एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तर धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. जॉईन झाले त्या ठिकाणी मिस्टर प्रफुल्ल कुडू, वसई विरार शहर महानगरपालिका अत्यावश्यक सेवा पाणी पुरवठा विभाग, जलशुद्धीकरण केंद्र धुकटन यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. थँक्यू व्हेरी मच. शेजाद खान, प्रफुल्ल कुडू यांनी मात्र शुभेच्छा दिल्या. थँक्यू व्हेरी मच. गणराज पाटील, भागेश पाटील, प्रथमेश पाहायला मिळतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी 14 धावा. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं गौरव किनी यांच्या माध्यमातून. नाईस बॉलिंग. अग्री प्रीमियर लीग 2021चा हा शानदार सोहळा, आजचा पहिला दिवस. गोलंदाजी मार्कवर प्रथमेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूचा टप्पा चूक नव्हता, पंचांनी ओळखलं. संध्याकाळचं सत्र जय पवार यांना मात्र एक यावेळेला एक्सरसाइजचा मौका मिळाला. व्यायामाची गरज असते संध्याकाळच्या सत्रात आणि तो मौका मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपण पाहू शकताय. 15 रन्स, 15 धावा या फलकावर. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून मात्र थेट प्रक्षेपण घराघरात पोहोचलं जातोय. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज आपण पाहू शकताय. प्रोपरायटर नितेश पाटील संघ काम करतायत. यावेळेला पाहिलं तेच तरार चेंडू होता, लेंथ नव्हती व्यवस्थित. पुन्हा एकदा मात्र वळत आहेत, वाईटचा इशारा करतायत आणि वाईटच्या इशाऱ्याने मात्र या ठिकाणी तुमची एक्स्ट्रा एनर्जी, एक्स्ट्रा एफर्ट, एक्स्ट्रा ऑर्डिनरी मात्र या 3 गोष्टी जरूर पाहायला मिळतात आणि पुन्हा एकदा तुम्हाला त्याच चेंडूची पुनरावृत्ती करावी लागते. म्हणूनच एक महान गोलंदाजाला मात्र चांगल्या प्रकारचं ज्याला ओळखलं गेलं, नामांकित गोलंदाज म्हणून ओळखला गेला, ज्याने 5473 चेंडू फेकले. वेस्ट इंडिज संघाचा गोलंदाज मायकल होल्डिंग याने एक सुद्धा वाईट फेकला नाही त्या 5473 चेंडूंमध्ये. अप्रतिम. आता मात्र या ठिकाणी चेंज ऑफ पेस जरूर करतोय. टप्पा अचूक पद्धतीने. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून आणि तेच प्रथमेशने मात्र या ठिकाणी दर्शवलं गेलं. आता मी मात्र चांगली लेंथ करेन. धावसंख्या फलकावर आतापर्यंत पाहायला मिळते 16 धावा, 16 रन्स. यावेळेला ऑन साइडला स्टँड अँड डिलिव्हर शॉट, गुड शॉट, चांगलं टायमिंग आणि चेंडूला मात्र या ठिकाणी वळवलं गेले. 6 धावां करताय. एपीएल सिक्सर. थँक्यू प्रमोद जाधव, थँक्यू व्हेरी मच. दहीसर वरून मात्र मॅच पाहत आहेत नितेश पाटील, भरत पाटील, त्यानंतर सिद्धेश खोले. त्या ठिकाणी जरूर स्पायसी बाईट्स विरातन खुर्द कडून शुभेच्छा असतील या स्पर्धेला. आता मात्र जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 22 धावा झालेल्या आहेत. अर्थातच आपण पाहू शकाल की सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतो. 43 धावांचं लक्ष अजून सुद्धा असेल येणाऱ्या चेंडूंमध्ये. येणारे चेंडू 22 चेंडू आणि 43 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. करण कुडू मात्र जॉईंट झालेत. सुजित कुडू, सुजल घरत, अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुंदर या ठिकाणी आपल्याला चेंडू पाहायला मिळतो आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आकाश भोणे मात्र या ठिकाणी जॉईंट झालेत या युट्यूबच्या माध्यमातून. पियुष पाटील असतील. धावसंख्या 22 रन. डॉट चेंडू येतोय. गौरव किनी मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण, अतिशय ग्लॅमर या खेळाला. खऱ्या अर्थानं 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेळ लावून सोडलंय. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झाला नाही आणि सरळ चेंडू मात्र या ठिकाणी पॅडला जाऊन आदळतोय. लेग बाईच्या इशाऱ्याने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 23 धावा, 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन मात्र 4थं वर्ष. या स्पर्धेचे आयोजक आदरणीय सन्माननीय पाहायला मिळतात सागरजी घरत यांना मात्र या वर्षाचा मान मिळतोय. सफाळे गट मधून सफाळेकर सुद्धा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत.
सकाळपासून वैभवजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, चांगले एफर्ट घेत असताना आपण पाहू शकतायत. तेवीस धावा, 23 रन्स, 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज प्रथमेश. खेळायचा होता ऑफ साईडला चेंडू, स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाते, एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते हळूवारपणे. 24 या धावसंख्येवर 41 धावांचा अजून सुद्धा लक्ष आहे. सामना रफ अँड टफ होईल यात काही शंका नाहीये. दोन्ही संघ बलाढ्य आहे, दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध रंगतं ते क्रिकेटच्या मैदानात. खूप क्रेज वाढलाय, ग्लॅमर वाढलंय या खेळाला. चांगल्या प्रकारचं मात्र आपण पाहतो खेड्यापाड्यात लीगच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात आणि चांगल्या प्रकारचं क्रिकेट जरूर सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. त्या लीगच्या मॅचेस मधून नवीन चेहरे पाहायला मिळत असतात. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला हा चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज क्लीन बॉलच्या माध्यमातून बेल्स या ठिकाणी मात्र उडली जाते. अर्थातच फ्लाइंग किस घेऊन चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. गुड डिलिव्हरी बाय प्रथमेश. छोटा पॅक बडा धमाका करून दाखवला. 3 षटकांचा एकंदरीत खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 24 रन 8च्या सरासरीने आपल्याला पाहायला मिळते. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 41 धावा. 18 चेंडू आणि 41 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. चला घाई करा, लगेच वेळ दौडू नका. विनोद किनी जॉईंट होत आहेत. निखिल जोशी शुभ संध्याकाळ तुम्हाला सुद्धा. शुभम किनी, जयेश पाटील, समीर शेख सुंदर नियोजन केलंय. वेलकम भावेश पाटील. सकाळपासून मात्र या ठिकाणी पाहायला मिळतं मॅन फ्रॉम नवसाई 2 वेळा कारनामा केलाय या खेळाडूने. 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा. समीर शेख, भागेश पाटील, संदेश पाटील घाटीमवरून मात्र या ठिकाणी मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनोद किनी अप्रतिम आयोजन. उमेश काळे, विनोद किनी शुभ संध्याकाळ. धावांची गती फलकावर 24 रन्स, 24 धावा या फलकावर पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय ग्लॅमर, क्रेज वाढलाय आणि आज जे खेळाडूंचं स्वप्न निर्माण झालंय की मी एक चांगला खेळाडू बनावा, अष्टपैलू खेळाडू म्हणून माझ्या संघामध्ये समावेश व्हावा. परंतु त्यासाठी सराव आणि सरावाच्या अगोदर जर आपण पाहिलं तर तुम्हाला शिक्षण खूप महत्वाची गोष्ट आहे. शिक्षणाच्याच जे शिक्षण करून घेतलेलं आहे ते खेळाडू मात्र बनलेत आणि ते खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहतो की पहिलं घर सांभाळणं ही गोष्ट खूप महत्वपूर्ण पाहायला मिळते. धावांची गती स्कोरबोर्डवर 24 रन. कल्पेश पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत. योगेश पाटील, प्रल्हाद दरवडा यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. सबस्क्राईब केलं त्यांनी. पुन्हा एकदा गोलंदाज. अप्रतिम सुंदर सरप्राईज डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर हलकासा स्विंग, कारण खेळपट्टी आता मात्र सूर्याची प्रखर किरणे नाही आहेत. खेळपट्टी थोडीशी यावेळेला आपण पाहतो की कुठेतरी दमट होताना आपल्याला पाहायला मिळते. चेंडू ट्रॅव्हल होतील का, त्यासाठी तुमचं टायमिंग खूप महत्वपूर्ण भूमिका असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र चेंडू निघून जातोय शॉर्ट लेगला. एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. पीपी प्रफुल्ल पाटील, मॅन फ्रॉम उमरोळी. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपण पाहू शकाल 25 रन्स, 25 धावा. निकेत पाटील यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. रोहिदास कुडू थँक्यू व्हेरी मच. प्रीतम घरत यांच्याकडून सुद्धा आपण पाहतो. सुहास तदनंतर थँक्यू व्हेरी मच. निवाश वाजे, सागर पाटील, रोशन किनी. चांगल्या प्रकारचं मात्र या ठिकाणी क्रिकेट हाताळले गेले. चला घाई करा जरा प्लीज. प्रत्येक चेंडूवर मात्र या ठिकाणी आपण पाहतो टाइम स्पेंड होतोय. 5:37 मिनिटे झालेत. धावांची गती फलकावर जर आपण पाहिली तर 25 धावा. खूप छान पद्धतीने या स्पर्धेचं ऑर्गनायझेशन सातत्याने पाहायला मिळतं. अध्यक्ष सागरजी घरात आपल्याला पाहायला मिळतात. उपाध्यक्ष 4थं वर्ष मात्र सातत्याने उपाध्यक्ष पद हे मात्र टिकून ठेवणं खूप गरजेची गोष्ट असते आणि ते मात्र सगळ्या मनांच्या हृदयात देवानंद कृष्ण वजे साहेबांनी जागा निर्माण केली. यावेळेला मात्र ऑन साईडला आपण पाहतो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रफुल्ल पाटील या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे. पॉवरफुल फलंदाजी करताना मी सफाळ्याच्या मैदानात या खेळाडूला पाहिलं होतं, परंतु तदनंतर जर आपण पाहिलं थोडासा आउट ऑफ फॉर्म होता. पुन्हा एकदा मॅन इन फॉर्म बनला.
तर अशा पद्धतीने आपण कित्येक वेळा पाहिलंय की खेळाडूंच्या जीवनामध्ये मात्र बॅड पॅच हे येतच राहतात. म्हणून म्हटलेलं आहे मित्रांनो, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी सुद्धा दुसऱ्याला तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो. धावांची गती 26 रन, 26 धावा. यावेळेला मात्र ऑन साईडला हुकचा फटका, चेंडू निघून जाईल, बीट होतोय पूर्णपणे, क्षेत्ररक्षक, चेंडू सीमारेषा पलीकडे, चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. 14 चेंडू आणि 35 धावा. सामना अजून सुद्धा परिपक्व बनू शकेल, परंतु त्यासाठी प्रथमेशला अशाच प्रकारची खेळी करावी लागेल. एका साईडला यश वजे मात्र या ठिकाणी विनायक ढोलम, थँक्यू व्हेरी मच. जयेश पाटील, थँक्यू. 45 जाधव यांच्याकडून आपण सुद्धा शुभेच्छा पाहतोय. शुभम किनी असतील, सुजित वजे, निकेत पाटील, विनोद किनी अँड दिनेश दळवी. या वेळेला खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते, लाऊड अपील होती. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू मात्र या वेळेला पिच झालाय असं मुन्ना पठाण दर्शवत असताना पंचांच्या भूमिकेत एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती 31 रन्स, 31 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोरंजनाची भरीव कॅप्सूल म्हणजेच अर्थातच आपण पाहतो आगरी प्रीमियर लीग 2021 आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज पीपी आपल्या फलंदाजी बॅटिंग स्टान्सवर येताना पाहायला मिळतोय. गौरव किनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय, नाईस बॉलिंग. हलक्याच्या हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. मनगडामध्ये जान आहे या खेळाडूच्या. एकदा वर्जित केली जाते, एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 32 रन्स, 32 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि 33 धावांचं लक्ष असेल. 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडू मध्ये 33 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. विनोद किनी याने सांगितलं पाटील नेटवर्क खूप छान क्लॅरिटी मात्र पाहायला मिळते, असे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट येताना पाहायला मिळते. तदनंतर दिनेश दळवी, नवनाथ खंडागळे, रमेश वजे, रोशन किनी हे जोडले गेलेत. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. 32 धावा विजयासाठी चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडू मध्ये 33 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आगरी प्रीमियर लीग 2021. थँक्यू. 14 पासून बी गट आपल्याला पाहायला मिळतोय आणि बी गटामध्ये माकणे वॉरियर्स, हेमेंद्र गरद आणि संदीप मळवे हे सुद्धा खेळताना पाहायला मिळतील. त्यांचं सुद्धा वेलकम असेल. आकाश वजे, नाईस ग्राउंड ही कमेंट येते. ऑन साईडला पंचांकडे दाद मागितले गेले होते, पंच मात्र या ठिकाणी जरूर दाद फिटवून लावतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. एकने पुढे सरसावली, बॅटची स्निक या ठिकाणी जरूर आली असेल आणि त्याच कारण या ठिकाणी अपील मात्र जय पवार यांनी फिटवून लावली. एक धाव येते आणि धावांची गती स्कोरबोर्डवर 33 रन्स, 33 धावा. चेंडू आहेत 11 आणि 11 चेंडू मध्ये विजयासाठी 32 धावा. 11 चेंडू 32 धावा. मॅन्युअल स्कोरर्स साहिल पाटील आणि जतीन किनी ऑफिशियल या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट, काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये, परंतु क्रिकेट खेळणे हे मात्र मित्रांनो तुमच्या हातामध्ये आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सुजित वजे मात्र या ठिकाणी कमेंट करताय, थँक्यू व्हेरी मच. यावेळेला मात्र ऑन साईडला दमदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे प्रथमेश, व्हॉट अ शॉट. 6 धावा. गोरी गोरी काला बचिल गोपाला, गोरी गोरी काला बचिल गोपाला, तुली काली काली तिलाने केला घोटाला, काली काली तिलाने केला घोटाला, चिलवाली बाई तुझी चिला बंडील माया आलेला काय, चिलवाली बाई माई घरवाली. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 39 धावा या फलकावर पाहायला मिळतात. सामना अजून सुद्धा बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. चेंडू आहेत 10 आणि 10 चेंडू मध्ये 26 धावा. सुपर मॅच.
फुलटॉस चेंडूला सोडणार नाही. सरळ चेंडू चिन्मयाच्या माथ्यावरून चेंडू निघून जातोय. दीपेश कडूच्या आणि समीर गरद यांच्या स्वागतासाठी 6 धावा. क्या बात आहे. प्रथमेश मॅग्निफिसंट बॅटिंग. म्हणूनच म्हटलं जातं की जगाच्या या रंग मंचावर जर वावरायचं असेल तर नक्कीच तुम्हाला मात्र चांगल्या प्रकारचं खेळ साकारावा लागेल आणि तेच मात्र या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय मिस्टर प्रथमेश पामाळे. सुपर बॅटिंग. धावसंख्या 45 रन. चेंडू आहेत 9 आणि 9 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 20 धावा. सुंदर फटकेबाजी या ठिकाणी मॉन्टेगर. थँक्यू. जय थोरात, जयेश पाटील, जलदीप काले मात्र या ठिकाणी जॉईन झालेत. यावेळेला क्रॉस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता मात्र या ठिकाणी आपण पाहतो ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलंय. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते ते एकंदरीत आपण पाहू शकतायत. 45 धावा विजयासाठी. अजून मात्र सामना बॅलन्सिंग आहे. 8 चेंडू आणि विजयासाठी 20 धावा. यावेळेला ऑन साइडला पुन्हा एकदा मात्र दमदार फटका पाहायला मिळतोय. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 1 बाउन्स 4 रन. आशिष वजना बेट करून चेंडू निघून जातोय 4 धावांकरता. क्या बात आहे. सुपर बॅटिंग प्रथमेश पामाळे. 4 धावा. दहा चेंडू मध्ये 22 धावा. मात्र वैयक्तिक इंडिव्हिज्युअल खेळी तर संघाला मात्र विजयासाठी 7 चेंडू आणि 16 धावा हे सामन्याचं समीकरण. 5 सामना होता कुठे आला कुठे. जबरदस्त. जयदीप काळे थँक्यू व्हेरी मच. मंगेश यावेळेला आपण पाहतोय शुभ संध्याकाळ. या ठिकाणी ऑन साइडला एक धाव. दुसऱ्या धावेसाठी वळतील का. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं आणि प्रथमेश काय फलंदाजी या ठिकाणी जबरदस्त बहरले गेले. याला म्हणतात सेल्फ कॉन्फिडन्स. खूप चांगल्या प्रकारचा कॉन्फिडन्स या ठिकाणी आपण पाहू शकाल. जसं म्हटलं जातं जगाच्या रंग मंचावर असे वावरा की मात्र तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत आणि ते प्रथमेश मात्र या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 50 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि 15 धावा. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू व्हेरी मच. चला नो मीटिंग नो टाइम. पंच काय दर्शवतायत. चला टीम मीटिंग करू नका प्लीज. जास्तीत जास्त वेळ दौडू नका. चला गौरव किने अँड कंपनी वेळ दौडू नका प्लीज. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील भावेश या ठिकाणी मात्र पाणी घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अग्री प्रीमियर लीग 98,669 व्ह्युअर्स या ठिकाणी वाढले गेलेत आजच्या या पहिल्या दिवसामध्ये पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. याला म्हणतात क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. लीग मॅचेस मध्ये खास करून पाहत नसतात. मॅचेस लाईव्ह सुद्धा 791 जण पाहत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. म्हणजे पाटील नेटवर्कचा ब्रँड मात्र पूर्ण महाराष्ट्रात यावेळेला आपण पाहतोय झळाळतोय. जयदीप काळे थँक्यू व्हेरी मच. गौरव गावड. चला घाई करा जरा प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. 6 चेंडू 15 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. घड्याळ जवळजवळ 5:45 वाजण्याच्या सुमारास 5:45-46 झालेले आहेत. बी गट गुरुवारपासून नवीन चेहरे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. संदीप किनी वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. दुकटनवरून मात्र या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. प्रतीक पाटील त्या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. महिला कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवेगळे स्टँड कटआउट्स कार्यकर्त्यांचे पाहायला मिळतात. पदाधिकाऱ्यांचे. 6 चेंडू 15 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. यावेळेला मात्र पहिल्या चेंडूला फेकून दिलंय महिला कक्षाच्या स्टँडच्या दिशेने. 6 धावा. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. थँक्यू. 5 चेंडू आणि 9 धावा. प्रथमेशने मात्र जान टाकले या सामन्यामध्ये. म्हणूनच म्हटलं जातं कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ना ज्याचं नाव आहे आत्मबल.
आणि ते आत्मबल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतं. गुड बॅटिंग. आता मात्र चेंडू आहे तुमच्याकडे जवळजवळ 5 आणि 5 चेंडूमध्ये विजयासाठी 9 धावा. सुपर मॅच. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सुंदर सामना. यावेळेला ऑफसाईडला इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. सुंदर फटका. मात्र या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतं. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. 2 ने पुढे सरसावून धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 58 धावा. चेंडू आहे 4 आणि 4 चेंडूमध्ये 7 धावा. गोलंदाजाला मात्र या ठिकाणी व्यवस्थित गोलंदाजी करावी लागेल. कृणाल जर हा सामना विन करून द्यायचा असेल तर अचूक टप्पा. तर फलंदाजांची भूक काही मिटत नाहीये. अर्थातच प्रथमेश पामाळे. सुपर बॅटिंग इज ऑन फायर. यावेळेला अचूक टप्पा मात्र या ठिकाणी कृणाल. आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. आतापर्यंत 3 चेंडू आणि 7 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंना, तर फाईट करा. टिट फॉर टॅट. 3 चेंडू आणि विजयासाठी 7 धावा. सुपर मॅच. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र तिथपर्यंत पोहोचत नाहीये. चेंडूचा पाठलाग करावा लागतोय. चेंडूवर जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. 4 धावा येत आहेत. आता मात्र चेंडू आहे तुमच्याकडे 2 आणि 2 चेंडूमध्ये विजयासाठी 3 धावा. एक गुण मात्र विभागून दिला जाईल जेव्हा टाय होईल त्यावेळेला सामना. 15 चेंडूमध्ये 35 धावांची झंझावती झुंजार वादळी खेळी आतापर्यंत पाहायला मिळते. मॅग्निफिसंट अँड इनक्रेडिबल इनिंग पाहायला मिळते. धावसंख्या फलकावर 62 धावा. 2 चेंडू आणि 3 धावा. सुपर मॅच. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत आहे. कृणाल यावेळेला ऑन साईडला आपण पाहू शकाल झेल खूप महत्वपूर्ण असेल आणि यावेळेला मात्र सुंदररित्या झेल टिपला गेला. अप्रतिम. गुड कॅच. मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतात आता मात्र 1 चेंडू आणि 3 धावा. हृदयाची स्पंदने वाढत आहेत. ठोके वाढले जात आहेत. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कोणता संघ विन होईल याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. आज की शाम किसके नाम. शिवतेज स्वरांगी शिवतेज वॉरियर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त सामना. 1 चेंडू आणि 3 धावा. या ऐकूया आपण डीजेला. थँक्यू. निलेश वजे सांगतात नाईस मॅच. अप्रतिम. 1 चेंडू आणि 3 धावा. जर हा सामना आवडला असेल मनापासून तर क्रिकेट रसिकांनो दोन्ही संघांसाठी टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा द्या. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 3 धावा. हृदयाची स्पंदने वाढली जात आहेत. 1 चेंडू आणि 3 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम सामना. पुन्हा एकदा पीपी हिरो ठरेल का की कृणाल. अप्रतिम. ठोके वाढले जात आहेत. चेंडू मात्र निर्णायक असेल. 1 चेंडू 3 धावा. यावेळेला ऑन साईडला चेंडूला मात्र बिरकावून दिलं गेलंय. खराब गोलंदाजीचं पृथ्थकरण. यावेळेला मात्र शेवटच्या चेंडूवर गुडलेन स्पॉट वरून चेंडू मात्र यावेळेला पीक झाला नाही. थोडस मात्र या ठिकाणी पॅडवर चेंडू ठेवला आणि सरळ चेंडू मात्र या ठिकाणी चौकाराच्या स्वरूपात. पीपी सुंदर मात्र या ठिकाणी आपण पाहू शकलात. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला आणि या ठिकाणी मात्र विन होताना संघ शौर्य वॉरियर्स भामटपाडा हा संघ विन होताना पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहतोय प्रथमेश पामाळे मॅन ऑफ द मॅचचा हकदार. आकाश मलपोटे हे सुद्धा मात्र जॉईन झाले होते. सुपर. सिद्धेश वजे 8:45 ला मात्र पहिला चेंडू उद्याच्या दिवसात आपडला जाईल. प्रतीक पाटील पैसा वसूल मॅच या ठिकाणी झाली.